ज्याला तो अनोळखी समजून मदत करत होता ते स्वतः स्वामी निघाले. स्वामींची कृपा हीच खरी ओळख. ऐका तर स्वामींनी काय सांगितले आहे. काळ पुढे सरकत होता. त्या माणसाचं आयुष्य आता पूर्ण बदललं होतं. जिथे आधी नकार होता तिथे आता संधी होती. जिथे आधी निराशा होती तिथे आता आत्मविश्वास होता. पण एक गोष्ट मात्र अजूनही तशीच होती, त्याचं नम्र मन आणि मदत करण्याची सवय. तो आता मोठ्या ठिकाणी काम करत होता. लोक त्याचा आदर करत होते, पण तरीही तो रोज वेळ काढून लोकांना मदत करत होता. कधी रस्त्यावर, कधी ऑफिसमध्ये, कधी अनोळखी लोकांनाही, कारण त्याला माहीत होतं हीच खरी स्वामींची सेवा आहे. एक दिवस तो पुन्हा त्या रस्त्यावरून जात होता जिथे त्याने पहिल्यांदा त्या वृद्धाला मदत केली होती. तो थांबला, आजूबाजूला पाहू लागला, पण तो वृद्ध कुठेच दिसत नव्हता. तो थोडा उदास झाला. किती दिवस झाले दिसलाच नाही. तेवढ्यात मागून एक आवाज आला, काय रे, मला शोधतोयस का? तो मागे वळला आणि जे त्याने पाहिलं ते पाहून तो थक्क झाला. त्या ठिकाणी तोच प्रकाश, तीच शांतता, आणि त्या प्रकाशात स्वतः स्वामी समर्थ उभे होते. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. तो थरथरत त्यांच्या चरणी पडला. स्वामी. स्वामी हसले. काय रे, ओळखलं नाहीस का मला? तो गोंधळला. स्वामी म्हणजे? स्वामी शांतपणे म्हणाले, त्या दिवशी ज्या वृद्धाला तू मदत केलीस तो मीच होतो. क्षणभर त्याचं हृदय थांबल्यासारखं झालं. त्याच्या अंगावर शहारे आले. स्वामी तुम्ही? स्वामी पुढे म्हणाले, तुला शिकवायचं होतं. मदत ही पैशाने नाही तर मनाने केली जाते. तू जेव्हा त्या वृद्धाला पाणी दिलंस तेव्हा तू मला दिलंस. तू जेव्हा त्याला अन्न दिलंस तेव्हा तू माझी सेवा केलीस. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मी काहीच नाही केलं. स्वामी हसले. तुला वाटतं ते काहीच नाही आहे, पण माझ्यासाठी तेच सगळं आहे. जगात खूप लोक आहेत जे नाही म्हणतात, पण जे हो म्हणतात तेच माझे खरे भक्त असतात. तो पूर्ण शांत झाला. त्याच्या मनात आता कोणताही प्रश्न नव्हता, फक्त श्रद्धा आणि कृतज्ञता. स्वामींचा आवाज पुन्हा घुमला, मी तुला कधीच सोडणार नाही, जोपर्यंत तू नाही म्हणत नाहीस. त्या शब्दांसोबत तो प्रकाश हळूहळू नाहीसा झाला. पण यावेळी तो एकटा नव्हता, कारण त्याला माहीत होतं स्वामी नेहमी त्याच्यासोबत आहेत. जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे नाही म्हणतात आणि दुसरे जे हो म्हणतात. स्वामींची कृपा फक्त त्या लोकांवर होते जे हो म्हणतात. आजपासून ठरवा, कुणालाही नाही म्हणायचं नाही, कारण कधी कोणत्या रूपात स्वामी भेटतील हे कुणालाच माहिती नसतं. श्री स्वामी समर्थ.